साथियों, नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आत्ता मी आहे कल्याणमध्ये आणि जाणीवपूर्वक इथे मी कल्याणमध्ये आलो आहे. तिकडे खरं म्हणजे कन्हैया कुमारची सभा असताना इकडे मी मुद्दाम आलो. याचं कारण असं आहे की अनेकदा आपण जेव्हा बोलत असतो तरुणांच्या विषयांबद्दल, तेव्हा प्रामुख्यानं शहरांमधल्या तरुणांबद्दल सातत्यानं बोललं जातं. पण आपण असं बघतो की अनेकदा हायवेच्या पासून 2 किलोमीटर अंतरावर खऱ्या अर्थानं तुम्हाला भारत भेटतो आणि आजूबाजूला काय आहे अनेकदा माहितीही नसतं. खरं म्हटलं तर कल्याण, पालघर हा भाग मुंबईपासून किती दूर आहे? तसं काहीच नाही आहे. पण आजही या पालघरमधल्या, कल्याणमधल्या या परिसरातल्या आदिवासी भागांमध्ये, पाड्यांमध्ये जी अवस्था आहे, ती अवस्था अतिशय वेगळी आहे. या भागातले तरुण नक्की काय विचार करतात? सुदैवाने इथं मी आलो आहे आणि इथं एक शिबिर सुरू आहे. ते शिबिर आहे तरुणाईचं समाजभान या नावानं. तरुणाई खरंच समाजाबद्दल तरुणाईचं भान काय आहे? म्हणजे आपण सोशल मीडियाबद्दल बोलतो, मीडिया सोशल झाला आहे, पण तरुणाईचं काय? तरुणाई मात्र सोशल अजिबात नाही आहे. अशा वेळी या सगळ्या अनुषंगानं हे शिबिर सुरू आहे. भारत काय आहे? समाज काय आहे? तुमचा नक्की यातला रोल काय आहे? हे सांगण्याचा प्रयत्न इथं होतो आहे. आणि गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये कल्याणच्या हा सगळा कार्यक्रम होतो आहे. हे शिबिर सुरू आहे. गेले 5 दिवस हे शिबिर सुरू आहे आणि आज या शिबिराचा समारोप झाला. हे शिबिर आज संपलं आणि इथं मला काही तरुण भेटले. मगाशी त्या शिबिरामध्ये मी आत गेलो होतो. त्यांची सगळी चर्चा, ती मुलं काय प्रकारे विचार करतात, ते सगळं मी बघत होतो, ऐकत होतो आणि मला असं वाटलं की हे तरुण काहीतरी वेगळ्या प्रकारे विचार करतायत. त्यांना असं वाटतं की मला काहीतरी करायचं आहे आणि जरी पुण्या मुंबईपेक्षा बाहेर असले, प्रश्न खूप असले, तरीसुद्धा त्याचा एक फायदा पण आहे. तो म्हणजे या लोकांचा जमिनीशी यांचं नातं आहे, एक ग्राउंड कनेक्ट आहे. त्यामुळे काय घडतं जमिनीवर हे नीट माहिती आहे आणि तरीही आकांक्षा मात्र आकाशाची आहे. असा विचार करणारी ही सगळी मुलं आहेत. काय विचार करतात ही मुलं? एकूण जगण्याबद्दल, एकूण देशाबद्दल, देशामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल. मला ही कल्पनाच मुळात फार आवडली की राष्ट्र सेवा दलानं समाजभान शिबिराचं आयोजन करावं. का समाजभान फार महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा असं म्हणतो की ही मुलं व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये आहेत आणि व्हर्च्युअल रिॲलिटीच्या या सगळ्या गोंधळामध्ये अनेकदा प्रत्यक्ष रिॲलिटी काय आहे हे यांना माहिती नसतं. म्हणजे फेसबुकवर तुमचे 5,000 मित्र आहेत, पण तुम्ही प्रत्यक्षात मात्र फेसलेस आहात, असं पण अनेकदा बोललं जातं. तेव्हा त्यांना खरा चेहरा देण्याचा, ओळख देण्याचा, समाजाशी जोडण्याचा, देश काय आहे हे समजावून सांगण्याचा असा प्रयत्न या शिबिराच्या निमित्ताने केला. ही मुलं काय विचार करतायत? मला मगाशी मी जेव्हा या मुलांकडे आलो, या सगळ्यांच्या गप्पा सुरू आहेत. हां, हाच तो. अरे इकडे. हा मगाशी मी जेव्हा या मुलाकडे आलो, मी शिबिरामध्ये आलो, तेव्हा याचं भाषण सुरू होतं. आणि गंमत अशी आहे की हा मुलगा जो आहे तो एका आदिवासी पाड्यावर राहतो. मगाशी तो अस्खलितपणे 10-15 मिनिटं बोलत होता. एका आदिवासी पाड्यावरचा एक मुलगा आज बोलतो, देशाबद्दल विचार करतो. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तुझं नाव काय? अभिनाथ वाघे. मोठ्याने बोल. अभिनाथ वाघे. मला एक सांग की तू या शिबिरामध्ये आला आणि समाजभान म्हणजे काय हा विचार केला. तुझ्या लेखी काय समाजभान म्हणजे काय? खरं तर मला समाजभान याचा अर्थही माहीत नाही. मी हा शब्द पहिल्यांदाच ऐकला आहे आणि याबद्दल मला काही दुसरं माहिती नाही. आणि जेव्हा इथे आलो तेव्हा समाजभान हा शब्द मला कळला की याच्या पुढे काहीतरी मोठे कारण आहे. याच्यामागे काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये खूप चांगले चांगले खेळ किंवा नाट्य किंवा क्रीडा स्पर्धा क्रीडा स्पर्धा आहेत. प्रत्यक्ष समाजाशी सुद्धा काही नातं आहे आणि हे इथं आल्यानंतर मला लक्षात आलं. खरं म्हणजे फेसबुकवर किंवा सोशल मीडियावर मुलं असतातच, पण जेव्हा ते जातात आणि लोकांशी बोलायला लागतात, समाजाशी डायलॉग करतात, तेव्हा लक्षात येतं की काय नक्की समाज विचार करतो, काय नक्की ही मंडळी विचार करतात. आमच्या इनची काही मुलं इथं आहेत, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची मुलं पण आलेली आहेत. तुम्हाला माहिती आहे की इनचा हा प्रयत्न आहे की सातत्यानं सकाळ माध्यम समूहानं हा प्रयत्न केला आहे. इनच्या विद्यार्थ्यांनी थेट समाजामध्ये उतरायचं आणि सामाजिक बदलाचा एक भाग व्हायचं, यासाठी इनची मुलं काम करत असतात. एक मला सांगा, आता समाजभान शिबिर इथं सुरू आहे. तरुणांचं समाजाशी जे नातं आहे ते नातं वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे?
तरुणांचं समाजाशी नातं वाढवण्यासाठी जास्तीत जास्त त्या तरुणांपर्यंत पोहोचायला पाहिजे, प्रत्यक्षात तरुणांमध्ये पोहोचायला पाहिजे आणि त्यांना समजा त्यांचे आपण जे बघतो प्रॉब्लेम्स असतात म्हणजे तरुणांचे असतात. आजकाल एवढे टॅलेंटेड आपण तरुणांमध्ये बघतो, खूप टॅलेंटेड मुलं आहेत. तर त्यांच्या टॅलेंटला घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर त्यासाठी प्रत्यक्षात आपल्याला त्यांच्यामध्ये येऊन आपल्याला कामं करायला लागतील. समाजासाठी काहीतरी कामं करायची असतील तर त्या तरुणांना हातात शिकून कामं करायला लागतील. नाही पण मला एक सांगा मुळामध्ये की ही या प्रकारची कामं जर करायची असतील तर आत्ता कुठली कामं महत्त्वाची आहेत असं वाटतं? सध्या जर तुम्हाला तरुणांना घेऊन कामं करायची असेल तर तुम्ही बेसिकपासून चालू करा. जसं आता आपण बघतो की सगळ्यात पहिले आपल्यासाठी टार्गेट काय की आपल्या इथे डिस्क्रिमिनेशन भरपूर असतं की आहे ना. आपण या एज ग्रुपमध्ये पण बरेच जण असतात की अरे हा जयभीम आहे, हा इथला आहे. मुळात म्हणजे आपण ते थांबवलं पाहिजे की ह्याच्यासाठी सुरुवात आपला यूथच करू शकतो. जाती आणि धर्म याच्यामध्ये तरुण अडकलेला आहे आणि त्याला त्यातून बाहेर काढलं पाहिजे अशी भूमिका हा मांडतोय. राज मगाशी होते. राज तुम्ही या शिबिरामध्ये बोललात. एक मला सांगा मुळामध्ये तुम्ही मगाशी उल्लेख करत होता की भारताचं संविधान फार महत्त्वाचं आहे. ही जी संवैधानिक नैतिकता आहे ती मुलांपर्यंत यावी, या मुलांना देश कळावा यासाठी काय करायला पाहिजे आणि आत्ता कुठले प्रयत्न इथं सुरू आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संविधान हा जो विषय आहे हा एकतर शाळेच्या वयापासून आपल्या अभ्यासाचा विषय असला पाहिजे. तो टप्प्याटप्प्याने बालवयापासूनच तो समजावला गेला पाहिजे आणि तरुण वयामध्ये तो अगदी व्यवस्थितपणे तो रुजवला गेला पाहिजे. त्याची जी व्याप्ती आहे संविधानाची ती तरुण वयामध्ये रुजवली गेली पाहिजे. सध्याच्या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमामध्ये एक चांगलं विचारांचं आदानप्रदान होत आहे, परंतु अनेक कच्चे दुवे त्याच्यामध्ये राहून जातात. त्याची गैरफायदासुद्धा सोशल नेटवर्किंगचा घेणाऱ्या शक्ती आपल्याकडे कार्यरत आहेत. अशा वेळेला अशा प्रकारच्या समाजभान शिबिरांमधून जो प्रत्यक्ष संवाद विचार मांडणाऱ्यांमध्ये आणि या तरुणांमध्ये जो थेट संवाद जो साधता येतोय आणि पुन्हा त्यांना चर्चेच्या माध्यमातून त्यांची ज्या शंका कुशंका आहेत तर त्यांचंसुद्धा निरसन करण्याची संधी ह्या अशा निवासी शिबिरांमधून जी मिळते आहे. मला असं वाटतं की सध्याच्या देशामधल्या जे वैचारिक प्रदूषणाचा जो सध्या काळखंड सुरू आहे त्याच्यामध्ये ही शिबिरं जास्तीत जास्त वेगवेगळ्या संस्थांच्या, राष्ट्रसेवा दलात नाही, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून मला असं वाटतं की प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक ठिकाणी ती होण्याची आणि त्याचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे. अगदी खरं आहे. सध्या कॉलेजेस एकूणच बऱ्यापैकी चर्चेमध्ये आहेत आणि कॉलेजेसमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी बोलणं, त्यांनी एकमेकांशी बोलणं हे फार महत्त्वाचं आहे. हे शिबिर की झालं. बाजीराव खुळे या शिबिराचे संयोजक आहेत. बाजीराव खुळे या जरा. मलाही सांगा की मुळामध्ये 5 दिवस हे शिबिर ऑर्गनाईज करावं असं का वाटलं हा एक भाग आहे. आणि हे शिबिर करत असताना काय मुलांच्या प्रामुख्याने शंका होत्या की ज्याच्याबद्दल आत्ता मुलांना इथल्याच नव्हे एकूणच तरुणाईशी या मुद्द्यांवर बोललं पाहिजे असे कुठले मुद्दे वाटतात? की साधारणतः समाजभान शिबिर घेण्यामागचा उद्देश असा होता की आजच्या मुलांना खरा इतिहास काय आहे, खरे प्रश्न काय आहेत हे समजून घ्यायचे. आजच्या मुलांना राज्यघटना काय आहे हे समजत नाही आहे. त्यांनी त्या राज्यघटनेचा मोठ्या प्रमाणात अभ्यास केला नाही. राज्यघटनेमध्ये जी तत्त्व दिलेली आहेत, राज्यघटनेमधली जी तत्त्व कुठले बदलता येतात, कुठल्या कुठल्या घटनादुरुस्त्या करता येतात, या संदर्भात जी माहिती आहे ती माहिती मुलांपर्यंत पोचली नाही. ती पोचवण्याचा उपक्रम, अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये काय काय प्रकार आहेत आणि त्याच्यावर कसा विचार केला पाहिजे, कुठल्या दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, ही भूमिका मुलांकडे नसते. आणि त्या मुलांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांच्यामध्ये समाजाबद्दल भान निर्माण बरोबर, समाजातलं भान मगाशी हे स्वभान ते समाजभान असा हा प्रवास आहे. इकडे तूच मगाशी मला एक सांग तुझे वडील काय करतात? माझे वडील शेतमजुरी काम करतात. जरा मोठ्यानं बोल. शेतमजुरी काम करतात. जेवण भूक लागली आहे का? आवाज. हां, बोल. माझे वडील शेतमजुरी काम करतात. बरं. आणि आई काय करते? आई काही करत नाही. आई 3 गावांच्या 3 गावे म्हणजे सरपंच आहे माझी आई 3 गावांची. तुझं गाव कुठलं आहे? मांजरणी माझं गाव आहे. ते खूपच एवढे मोठे नाही. आई सरपंच आहे, काही करत नाही म्हणतो सरपंच आहे, हे फारच झालं. नाही, वडील जास्त काही करत नाही. ते शेतमजुरीच करतात थोडी. अच्छा, बरं. मग मला हे सांग की आदिवासी पाड्यातले कुठले प्रश्न आहेत की ज्याच्याकडे आपलं लक्षच नाही आहे असं वाटतं? कारण की त्यांच्या ज्या गोष्टी आवश्यक गोष्टी त्यांना मिळतही नाही. कुठल्या आवश्यक गोष्टी आहेत? जसे त्यांना जे रोजगार असते ते उपलब्ध होत नाही. आणि त्यांना अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी त्यांना उपलब्ध होत नाही. त्यामुळे ते मागे राहिलेत. आदिवासी भागातून आलेला हा मुलगा आहे. अशी वेगवेगळ्या प्रकारची मुलं इथं आहेत. पण एकूण तरुणांच्या बद्दल आपण विचार करतो आहोत. काय प्रकारे तरुण विचार करतायत? तुम्ही इथे आहात, काय तुमचं नाव? वंदना मिश्रा। बरं, वंदना मिश्रा, काय करता तुम्ही? बीएड कर रही हूँ अभी। अच्छा, बीएड कर रही है और कहाँ से है आप?
यहीं से कल्याण से कल्याण से है, मराठी बोल सकती है? थोड़ा बहुत। ठीक है। मुझे एक बताइए, आजकल सब यूनिवर्सिटीज़ में जो भी कुछ शुरू है, जेएनयू हो या बाकी जगह हो, ये जो शुरू है, आपको ऐसा लगता है कि फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो है उसके बारे में कुछ कहना चाहिए और उसके बारे में सजग रहना चाहिए, ऐसा लगता है? एक्चुअली जो होना चाहिए वो तो हो नहीं रहा है, सिर्फ वो एक दिखावा है। जो फ्रीडम होना चाहिए स्टूडेंट को, जो चीज़ हमको यूनिवर्सिटी से मिलना चाहिए वो है नहीं। और आजकल सबसे ज़्यादा पॉलिटिक्स जो है एजुकेशन में ही है, सबसे ज़्यादा करप्शन भी है एजुकेशन में ही है, जबकि एजुकेशन पे ही ये देश टिका हुआ है। एजुकेशन मस्ट है, लेकिन एजुकेशन के नाम पे कितने सारे करप्ट हो रहे हैं। और जो एजुकेशन में जो समाज, अभी एक ही क्लास में 4 कास्ट के बच्चे हैं, हाई कास्ट के भी हैं, लो कास्ट के भी हैं, उनको उस भेदभाव से देखा जाता है। वो चीज़ नहीं होना चाहिए, वो भी एक समाज का ही हिस्सा, और वही बच्चा आगे जाकर समाज में यही चीज़ करेगा। हम बीएड के स्टूडेंट हैं, हम टीचर हैं, कल हम जब बच्चों को पढ़ाएंगे तो ये भेदभाव हम उनको सिखाएंगे कि समाज में भेदभाव नहीं करना चाहिए। लेकिन अगर हम खुद भेदभाव करेंगे तो बच्चे क्या होता है, निरीक्षण हम लोग को वो लोग फॉलो करते हैं, टीचर को फॉलो करते हैं, क्योंकि शिक्षक जो होता है वो गुरु होता है, तो उसको वो फॉलो करते हैं। अगर हमें वो फॉलो करेंगे, जैसा हम कर रहे हैं वैसा ही वो करेंगे, तो हम कभी समाज को सुधार नहीं पाएंगे। फार महत्त्वाचा मुद्दा वंदनानं मांडला आहे, वंदनाच ना? वंदनानं फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की एकूण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये ज्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे त्या प्रकारे लक्ष दिलं जात नाही. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही काय करता दोघी? सविता तिवारी, क्या कर रही हैं आप? बीएड कर रही हूँ सर। अच्छा, तब अब जो वंदना कह रही थी कि एजुकेशन को जितना इम्पोर्टेंस देना चाहिए वो दिया नहीं जाता, ये एक बात है। और जो भी कुछ स्वातंत्र्य होना चाहिए वो कागज़ पर है, लेकिन असलियत में वो कॉलेजेस में नहीं मिलता, यूनिवर्सिटीज़ में नहीं मिलता। आपको ऐसा लगता है? हाँ सही बात है सर। क्यों? सर ये जो मुझे ऐसा लगता है ना कि जो आरक्षण मिल रहा है लोगों को इक्वल हो जाए ना तो वो ठीक है, क्योंकि जो अच्छे स्टूडेंट हैं वो आगे नहीं बढ़ पा रहे हैं, वो आरक्षण के कारण दबते जा रहे हैं, मेरा ये मानना है। और सर जगह भेदभाव हो रहा है, और हम लोग जब ये सीख रहे हैं तो हम आगे चल के बच्चों को क्या पढ़ाएंगे। भेदभाव होतोय, आरक्षणाबद्दल पण काही भूमिका विद्यार्थी मांडतायत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे आणखी काही विद्यार्थी आहेत. हां, मगाशी हिचं भाषण मी ऐकत होतो. काय तुझं नाव काय? मधुरत्न पगारे. मधुरत्न, मला सांगा की समाजभान वगैरे असं काहीतरी या शिबिराचं नाव होतं. मुळामध्ये समाजभान येण्यासाठी, समाज काय आहे हे समजण्यासाठी कुठल्या गोष्टी या शिबिरात तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या? समाजामध्ये येण्यासाठी म्हणजे कुठल्या म्हणजे जातीमध्ये डिवाईड न होता प्रत्येकाने एकत्र येऊन समाजाने केलेलं कार्य बरोबर, हे महत्त्वाचं आहे. समाजासाठी काम केलं पाहिजे. मला एक सांगा, तुम्ही मगाशी सांगत होता की अंधश्रद्धेच्या अनुषंगानं काही सांगितलं गेलं. काय सांगितलं? अंधश्रद्धेच्या अनुषंगाने म्हणजे आपण जरी आपल्या म्हणजे शहरी ठिकाणी जरी समाज पुढे गेलेला दिसतोय, तरी काही असा ग्रामीण भाग आहे जिथे अजूनही साधा ताप जरी आला मुलांना तरी डॉक्टरकडे न नेता त्यांना एका बाबाकडे नेलं जातं. हाही भारत आहे. हे सगळे प्रश्न आहेत की खरा भारत काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न ही सगळी मुलं करतायत. वेगवेगळ्या वातावरणातली मुलं आहेत, पण प्रामुख्यानं आदिवासी पाड्यांमधून आलेली मुलं आहेत. अगदी कागद कचरा गोळा करणारी जी मंडळी आहेत त्यांची मुलं आहेत. आणि अशा वेगवेगळ्या वातावरणातली मुलं सांगतायत की हा भारत हा पण आहे. तुम्ही जेव्हा भारताबद्दल बोलताय, विकासाबद्दल बोलताय, आर्थिक विकासाबद्दल बोलताय, विकास दराबद्दल बोलताय, GDP बद्दल बोलताय, तेव्हा हाही भारत आहे. या भारताचा विचार करणं आवश्यक आहे. हे समाजभान या मुलांना येतं आहे. या शिबिरातल्या मुलांशी आपण आणखी गप्पा मारणार आहोत. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. साथियों, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी आहे इथे गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये, आणि इथं जे राष्ट्रसेवा दलाचं शिबिर सुरू आहे त्या शिबिराचा उद्देश आहे स्वभान ते समाजभान. काळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई. जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही.
श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही आपल्यासोबत प्राचार्य वैशाली आहेत. मला सांगा वैशाली की तुम्ही कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य आहात, त्यामुळे एका अर्थानं काही पिढ्या घडवणाऱ्या पिढ्या तुम्ही घडवत आहात. अशा वेळी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आत्ता बरेच मुद्दे पुढे येत आहेत. काय झालं पाहिजे उद्याची पिढी घडण्यासाठी शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कुठले बदल करायला पाहिजेत असं वाटतं? शिक्षणाचा अधिकार जो आलेला आहे शिक्षणाच्या अधिकाराचं प्रभावी अंमलबजावणी आहे ती झाली पाहिजे. आणि हे होत असताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे शिक्षक, ज्याच्यावर ही समाज परिवर्तनाची जबाबदारी आहे. आणि बरेचदा आपण बघतो की शिक्षण क्षेत्राकडे किंवा शिक्षक म्हणून पेशा स्वीकारणारे बुद्धिजीवी विद्यार्थी या प्रोफेशनकडे येत नाही आहे. त्यामुळे येणारे शिक्षक जे आहे ते कुठल्याही पेशा न मिळाल्यानंतर शेवटी शिक्षकी पेशाकडे येत असतात. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जो उच्च विभूषित किंवा जे शिक्षक आहेत त्यांची खऱ्या अर्थाने वाणवा आपल्याला शिक्षण क्षेत्रात जाणवते आहे. आणि जर अशा पद्धतीने जर शिक्षकांमध्ये जर हे झालं नाही, म्हणजे शिक्षक जर असे बुद्धिजीवी शिक्षक जर आपल्याकडे आले नाही तर नक्कीच त्याचा दूरगामी परिणाम. हा मुद्दा वेगळा आहे आणि हा मुद्दा जरा बघितला पाहिजे. याचं कारण असं आहे की आपण अनेकदा असं म्हणतो की आपल्याकडे चांगले शिक्षक नाहीत, चांगले पत्रकार नाहीत किंवा चांगले खेळाडू नाहीत. पण याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की या क्षेत्रांना करिअर मिळतं आहे का. शेवटी करिअर म्हणून ते विकसित होणं हा तेवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये करिअर असणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. त्या अंगाने शिक्षणाचा विचार करायला पाहिजे. मगाशी तू इनच्या निमित्तानं काही बोलत होतास. इनचा जो प्रयत्न आपला आहे की आपण मंत्रिमंडळ केलेलं आहे, पालकमंत्री आहेत, या सगळ्यामध्ये एक भूमिका अशी आहे मुळात की तुम्ही त्या भागातल्या सगळ्या त्या प्रक्रियेमध्ये भाग घेतला पाहिजे. मगाशी तुम्ही सांगितलं की समता फार महत्त्वाची आहे आणि त्याच्या आधारावरच आपला देश उभा आहे. पण हे सगळं बरोबर आहे, पण त्याचवेळी प्रत्यक्ष आज दुष्काळ आहे, पाणी टंचाई आहे. अशा वेळी तरुणाईनं काय केलं पाहिजे आणि सरकारला तरुणाईनं काय सांगितलं पाहिजे? मुळात म्हणजे दुष्काळ हा आपल्यामुळेच झाला आहे, कारण आपण झाडं लावत नाही. आणि सध्या जरी आपण झाडं लावणं बघितलं, ह्यांची प्रोसेस चाललेली असते की हां झाडं लावू, आपण 1000 झाडं लावतात, 1500 झाडं लावतात. पण ते म्हणजे कसं माहिती आहे का, दरवर्षी त्या एकाच खड्ड्यात तीच झाडं लावतोय आपण. म्हणजे नवीन आपण काय करतोय, तर आपण हा इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे की ॲटलिस्ट तरुणाईनी की झाडं लावले ठीक आहे, आपण त्यांना पाणी घालू, आपण रेग्युलरली ते करू. ॲटलिस्ट ग्लोबल वॉर्मिंगला आपण कंट्रोल करू शकतो. निदान दुष्काळात काही ना काही होईल. आपण बोलतो ना, काही ना काही छोटासा वाटा जरी असला तरी महत्त्वाचा वाटा राहील आपला त्या छोट्याशा पावलामुळे. अच्छा, आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं याचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्याच अर्थाने लोक बोलत आहेत, शिक्षणाबद्दल बोलत आहेत, समतेबद्दल बोलत आहेत, भारत म्हणजे काय त्याच्याबद्दल बोलत आहेत, त्याचवेळी पर्यावरणाबद्दल बोलत आहेत. वसुंधरा दिन काल साजरा झाला, तो पण एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला जातो आहे. हे सगळ्याबद्दल बोललं जातं आहे. हा मला मगाशी म्हटलं की मला बोलायचं आहे, वा वा, स्वतःहून मला बोलायचं असं म्हणणारी मुलं मला आवडतात. काय तुझं नाव? माझं नाव मनोज नागरे. मनोज नागरे. बरं, काय तुला बोलायचं आहे? सर, या शिबिराबद्दल मला बोलायचं आहे. म्हणजे नेमकं आम्ही काय शिकलो. खरं तर अभ्यास करताना किंवा इतर कुठली ॲक्टिव्हिटी करताना आम्ही समाजापासून फार दूर राहतो. अशा वेळेस समाज म्हणजे नेमकं काय, समाजामध्ये नेमकं काय चालतं, हे या 5 दिवसांमध्ये आम्हाला शिबिराच्या निमित्ताने समजलं. आणि ते करण्याचं काम राष्ट्रसेवा दलाने करलं. या शिबिराबद्दल सांगताना मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, एक कविता आठवते की ज्यांच्या बागा फुलून आल्या त्यांनी 2 फुले द्यावी, ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावी, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं, मातीत ज्यांचा जन्म मिळालं त्यांना थोडं उचलून घ्यावं. आणि ही शिकवण देण्याचं काम राष्ट्रसेवा दलाने केलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचे अत्यंत मनपूर्वक आभारी आहे. फारच महत्त्वाचं आणि वेगळं बोलतोय तू. तुझ्या चष्म्याची फ्रेम मला फार आवडलेली आहे. काढू नको, मला देऊ नकोस. पण काय म्हणजे मैत्रिणीला आवडलेली फ्रेम आहे म्हणून की कसं काय? नाही, मलाच आवडली आहे म्हणून घेतली ती. पण बघा, त्याला कविता आठवली. आज खरं म्हणजे जागतिक पुस्तक दिनसुद्धा आहे आणि त्याच्या निमित्तानं त्याला असं वाटतं की ज्यांना आता सगळं ज्यांच्याकडे आलेलं आहे, ज्यांना सगळं मिळालेलं आहे, त्यांनी काहीतरी प्रयत्न करण्याचा विचार केला पाहिजे.
सुहास कोते इथे आहेत. सुहास कोते हा धरी बाबा आहे, धरी बाबा. धरी बाबा म्हणजे असं पोरं धरून आणणारे जे असतात ना धरी बाबा, तसा हा धरी बाबा. ते जातात आणि पोरं पकडतात आणि शिबिराला घेऊन येतात. तर धरी बाबा, मला एक सांगा की आता वय झालं आपलं, शांतपणे विश्रांती घ्यावी, योगासनं करावीत. इतके मार्ग आता आपल्याकडे आहेत उपलब्ध. कल्याणमध्ये उत्तम मंदिरं आहेत, छान देवपूजा वगैरे असं अशा अनेक गोष्टी करता येणं शक्य आहे आपल्याला. हे सगळं सोडून हे उद्योग कशाला, नसते उद्योग कशाला करतात आता या वयात? ह्या वयातच करण्याची गरज आहे, कारण हे वयच मोकळं वय असतं. ज्या वयामध्ये आपण कामधंदा करतो तेव्हा खऱ्या अर्थाने वेळ मिळत नसतो. वेळ मिळतो तो हा रिटायरमेंट नंतरचाच असतो. आणि तो खऱ्या अर्थाने जर आपल्याला सत्कारणी लावायचं असेल, आणि खऱ्या अर्थाने माझं जीवन खऱ्या अर्थाने 1977 JPच्या आंदोलनापासून सुरू झालेलं आहे आणि तेव्हापासून चळवळीत आहे. त्यामुळे ते रक्तात बिनलेलं आहे. ते मरेपर्यंत तर माझ्या ह्याच्यातून रक्तातून ते जाणार नाही. आणि जेवढी मुलं मला गोळा करता येईल, समाजासाठी काम करता येईल, मुलांना जेवढे चांगले समाज परिवर्तनाचे विचार त्यांना देता येतील, मग त्यासाठी काय काय करता येतील. शिबिरं जर अरेंज करता आली, त्यांच्यासाठी अभ्यासिका करता आली, त्यांच्यासाठी ग्रंथालय उभं करता आलं, तर जे जे करण्याचा जो प्रयत्न माझ्याकडून करता आला तो. ही पण एक वेगळी गोष्ट आहे बघा. म्हणजे अनेकदा ज्येष्ठ नागरिकांनी काय करावं याच्याबद्दल बरीच चर्चा होत असते. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांकडे वेळ आहे, अनेकदा पैसेसुद्धा बऱ्यापैकी असतात किंवा काही आपण तेवढा वेळ देऊ शकतो. याचा उपयोग करून खरंच या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाग घेता येणं शक्य आहे का? आणि तरुणांशी बोलता येईल का? अनेकदा काय होतं की आजोबांशी तरुण बोलतच नाहीत, वडिलांशी तरुण बोलतच नाहीत. मी आता अलीकडे फेसबुकवर वडील पण असतात आणि मुलगा पण असतो, आई पण असते आणि मुलगी पण असते. आई दिसली ऑनलाईन की मुलगी लगेच अदृश्य होऊन जाते. नकोच, भानगडच नको. हा डायलॉग जो आहे तो डायलॉग करण्याचा प्रयत्न सुहास कोते नावाचा हा धरी बाबा करतो आहे. ही फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही मगाशी फार मनापासून भाषण ऐकत होता. मला एक सांगा की आत्ता यांनी सांगितलं की JPच्या आंदोलनामध्ये मी होतो. आता ही आंदोलनं संपत चालली आहेत, किंवा ती जी काही एक परंपरा होती तीच आता एका अर्थानं संपत चालली आहे. अशा वेळी चळवळी कशा उभ्या राहणार, असं काही काही प्रश्न पडतो का? प्रश्न पडतो तसा, पण आता यांनी जे चळवळ सुरू केलेली इथे, आज जो यांचा काय युवा युवा समाजभान जे शिबिर यांनी आयोजित केलं आहे, यातनंच एक असं नेतृत्व उभं राहील की जे JPसारखं किंवा आणखीन भारताला प्रगतिशील मार्गावर नेईल. असे प्रयत्न फार महत्त्वाचे आहेत. आता खरं म्हणजे हे जे तरुणाई आहे, मला यांना असं विचारायचं आहे की आज कन्हैया सभा झाली मुंबईमध्ये, उद्या पुण्यामध्ये आहे. कन्हैया कुमार आणि ही सगळी जी आंदोलनं सुरू आहेत तरुणाईची, ती आंदोलनं किती महत्त्वाची वाटतात तुम्हाला? खूपच महत्त्वाची वाटतात मला. कारण आत्ता आपण 2014चं उदाहरण बघितलं की नरेंद्र मोदींना निवडून आणलं पूर्ण बहुमताने, पण त्यावेळी एका आम्ही यूथनी जास्तीत जास्त मतदान केलं आणि आपला भारत देश हा युवा पिढी म्हणून पूर्ण जगामध्ये आज गाजतोय. आणि ती एक संपत्ती आहे युवा पिढीमध्ये, आणि ती संपत्ती कशी वापरायची हे चुकीच्या हातातील लोकांनी सांगायचं नाही, ती तरुणांनी सांगितली पाहिजे. आणि म्हणून मला महत्त्वाचं का वाटतं, कारण एक माझी संपत्ती आहे, भारत हा देश माझा आहे, ती जर कोणी लुबाडून नेत असेल तर नाही, मी आवाज उठेल आणि मीच सांगेल की याचा वापर कसा केला गेला पाहिजे तो. म्हणून ते कन्हैयाचं उदाहरण मला खूपच चांगलं बोलतो तो, आणि खरंही बोलतो, आणि ते पटतं. कारण आज खरं बोलणारे फार कमी लोक आहेत. बरोबर. भारत से नहीं, भारत में आझादी चाहिए. हे सगळे कन्हैया कुमार किंवा काय या सगळ्या मुद्द्यांबद्दल सुद्धा मुलं बोलत आहेत, आणि त्यांना असं वाटतंय की या प्रकारचे आंदोलन आवश्यक आहेत. केवळ शिकणं एवढंच काम नाही. कॉलेजमध्येच एका अर्थानं समाज आपण घडवत असतो, त्यामुळं ते बोलणं फार आवश्यक आहे. जीवराज सावंत आता आपल्यासोबत आहेत, आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे शिबिर झालं जे शिबिर झालं इथे, त्या शिबिराची बरीचशी धुरा जीवराज सावंतांकडे होती. साने गुरुजी स्मारकाचं काम पण जीवराज बघत असतात. जीवराज, मला एक सांगा, आता मगाशी मुलं असं म्हणत होती की आरक्षणामुळे फार अडचणी वाढत आहेत आणि आरक्षण चुकीचं आहे. तुम्हाला असं वाटतं का की मुळामध्ये हे सगळे मुद्दे मुलांशी जरा नीट बोलण्याची आवश्यकता आहे? आम्ही शिबिरामध्ये हा प्रयत्न केला. ज्या मुलांच्या प्रश्नाचा आरक्षणापेक्षा आला, तर म्हणजे आता त्यांना असंही सांगितलं गेलं की ज्या कॉलेजमध्ये डोनेशन घेऊन फी घेतली जाते किंवा डोनेशन 40% मुलाला ॲडमिशन दिलं जातं, त्याच्याविषयी तुमचं काय मत आहे, असं जेव्हा विचारलं मुलांना, तेव्हा मुलं मग थोडी शांत झाली की ते म्हणाले बरोबर आहे, हे असं आरक्षण असणं. आणि काही जणांनी सांगितलं की आरक्षण आवश्यक कसं आहे, जो समाज वंचित होता त्या समाजातला माणूस जेव्हा पुढे जातो तर त्या मदत केली पाहिजे. जसं आम्ही आमच्या सेवाचा एक पुरस्कार असतो, आमचा एकलव्य पुरस्कार, आम्ही तर बस अशा लोकांना देतो की जी मुलं अशा दलदलीत जातात, घाणी जातात, ज्यांची आई घरकाम करते
किंवा ज्यांच्याही कचरा वेचते असा वेचते अशांची मुलं जेव्हा अभ्यास करत असताना सुविधा नसतात आणि याच्या सुविधा नसलेली मुलंसुद्धा जेव्हा 40% 50% ते 80% मार्के मिळवतात. परंतु आम्ही यांचा सन्मान करतो एकलव्य पुरस्कार देऊन. तो सन्मान आम्ही असं म्हणतो की त्यांचा सन्मान का आम्ही म्हणतो की ह्या मुलांनी इतक्या कठीण परिस्थितीमध्ये जे मार्क मिळवले आहेत ते खरंच 40% खूप आहेत. अगदी मला मला मुळामध्ये ही सगळी जी मुलं या भागातून आलेली आहेत, ज्या प्रकारच्या वातावरणातून आलेली आहेत, ती मुलं खूप आत्ता वेगळं बोलतायत, खूप चांगली भूमिका मांडतायत आणि मुख्य म्हणजे त्यांना या निमित्तानं एक वेगळी संधी मिळालेली आहे व्यक्त होण्याची. ज्या मुलांना यापूर्वी कधी एक सेकंदही ते बोलले नव्हते, ती मुलं 20-20 मिनिटं बोलत आहेत आणि त्यांना कळतं आहे की या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. याला काहीतरी बोलायचं होतं. मला स्त्री पुरुष समानतेबाबत बोलायचं आहे. म्हणजे कसं माहिती आहे, आपण जर युजली जर मोठमोठे नेते झाले किंवा मोठमोठे ते आता सेटल आहेत लोकांना, त्यांना जर विचारलं की स्त्री पुरुष समानतेबाबत आपण काय करू शकतो, तर ते काय बोलतात की आम्ही स्त्री पुरुष विषमता नाही म्हणत, आम्ही स्त्री पुरुष समानता म्हणतो. म्हणजे ते एक्झाम्पल देतात की मला जर मुलगी असेल किंवा जर मुलगा जर असेल, तर जे मुलाला ज्या एज्युकेशनमध्ये सिस्टममध्ये टाकतो त्याच तिथे पण मी मुलीलाही टाकतो. म्हणजे मी तिथे समानता दाखवतो, मुलांमध्ये मी डिफरंट करत नाही. पण माझं असं मत आहे की ते मुलींमध्ये समानता फक्त शिक्षणाबाबत दाखवतात. जर आपण लहानपणापासून जर विचार केला, म्हणजे लहान जेव्हा बेबी होते किंवा लहान जर मुलगा होतो, मुली आणि मुलामध्ये ह्या डिफरंट केला जातो की जर लहान मुलगी असेल तर तिला फ्रॉक कसं देतात, जर लहान मुलगी असेल तिला तर भातुकलीचाच खेळ खेळायला देतात आणि त्याच जागी जर लहान मुलगा असेल त्याला ती क्रिकेटचीच बॅट हातात. अगदी खरे. मुलगा असूनही तू हे मानतो हे फार महत्त्वाचं आहे. मुलगी म्हणून तुला असं वाटतं का की अद्यापही मुलींना तशी समता मिळत नाही? म्हणजे अपवाद सोडा, पण साधारणपणे नॉर्मली आजही मुलींचं आयुष्य तसं कठीण आहे असं वाटतं का? थोड्या प्रमाणात असं वाटतं की मुलगा रात्रीचे 12 वाजता जरी आला तरी त्याला काही फरक नसतो, पण मुलीला सध्या 10 वाजता जरी दुकानात जायचं कुठं तर तिला बरोबर कुणाला तरी घेऊन जावं लागतं. ही म्हणजे विषमता नाही तरी समाजामुळे जे दडपण आले ती एक मला जाणवते. या दडपणाखाली मुलगी आजही आहे असं यांना वाटतं. ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. पुढच्या सेगमेंटमध्ये ही चर्चा आणखी महत्त्वाची आहे. तुम्ही कुठंच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण आहोत गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये आणि गप्पा मारतो आहोत तरुणाईशी. तू या शिबिरामध्ये होतीस. मला एक सांग मुळामध्ये की आत्ता मुलींची संख्या तशी बरीच कमी होती. आपण असं म्हणतो आहोत की स्त्री सक्षम झाली पाहिजे, त्या दिशेने आपण प्रयत्न केले पाहिजेत, पण अद्यापही आपल्याला त्या अर्थानं यश येत नाही. आजही अत्याचार, बलात्कार या घटना घडतात. आजही शनी शिंगणापूरमध्ये बाईला जाण्यासाठी आंदोलन करावं लागतं. तुला असं वाटत नाही की कुठल्याही मंदिरामध्ये महिलेला प्रवेश मिळालाच पाहिजे असं वाटतं का? हो, कारण आपल्याला राज्यघटनेने महिलेला किंवा सगळ्यांना म्हणजे समानता दिलेली आहे. तर की म्हणजे बंधनं या समाजाने महिलेला बंधनं घातले, तिथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, हे करा, ते करा. हे कुठेतरी कमी झालं पाहिजे. त्या दृष्टीने एक पाऊल म्हणून आपण हे बघू शकतो की शनी शिंगणापूर मंदिरामध्ये प्रवेश, महालक्ष्मी मंदिरामध्ये प्रवेश किंवा आता हे त्र्यंबकेश्वरमध्ये पण आता महिलांना प्रवेश दिलेला आहे. तर अजून एज्युकेशनमध्ये पण खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत की म्हणजे वुमन बायकांना आहे ना खूप साऱ्या फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत. तुला असं वाटतं का की 2016मध्ये आत्ता महिलांना मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करावं लागतं, ही फार गंभीर घटना असं वाटतं का? हो, कारण 1950 साली आपली राज्यघटना तयार झाली, आपण ॲक्सेप्ट केली. 1950 ते 2016 75 वर्षाचा गॅप, हे किती मोठी दरी आहे. हे बघून म्हणजे हां की आत्तापर्यंतही आपल्याला म्हणजे 65 वर्ष आपण आहे ना भांडतोय त्या गोष्टीसाठी की आम्हाला हक्क पाहिजे आहे. मला हे सांग, तू मगाशी बोलत होतास असं हक्क मागणारी मुलगी तुला बायको म्हणून चालेल का? तुझ्या बायकोनं उद्या हे सगळे सांगितले की मला मालमत्तेवर हक्क पाहिजे, पहिल्यांदा माझं घरावर माझं नाव पाहिजे, मी बाकीची नोकरी करणार, तू 12 वाजता येतो, मी 12 वाजता येणार, घरकाम आपण दोघांनी करायचं, मूल झालं दोघांनी वाढवायचं. अशा प्रकारचे समजा जर एखाद्या मुलीनं अशा अटी ठेवल्या तर अशा मुलीशी लग्न करण्याची हिंमत आहे का?
हो सर, नक्की. कारण समानता जर आपण नाही स्वीकारली तर मग कोणीच स्वीकारणार नाही. ती स्वीकारायची सुरुवात आपल्याला व्यक्तिगत पातळीने करावी लागेल. जर व्यक्तिगत पातळीने सुरुवात झाली तर कौटुंबिक पातळीवर होईल आणि मग हळूहळू तुमची गल्ली सुधरेल, तुमचा मोहल्ला सुधरेल, तुमचा एरिया सुधरेल आणि हळूहळू आपला देश पण सुधरेल. पण सुरुवात व्यक्तिगत पातळीने व्हायला पाहिजे असा मी गाढ विश्वास ठेवतो आणि अशी जर संधी माझ्याजवळ आली तर मी नक्की त्याचा स्वीकार करेल. सुरुवात व्यक्तिगत स्तरावरून केली पाहिजे असं याचं म्हणणं आहे. तुम्ही मला मगाशी असं म्हणत होता की तुम्हाला शिक्षणाबद्दल बोलायचं आहे आणि तुम्ही असे म्हणत होता की शिक्षणाला मी मगाशी वैशाली मॅडमने असा उल्लेख केला की शिक्षणाच्या प्रक्रियेला आपल्याकडे तेवढं महत्त्व दिलं जात नाही आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करायला मुलं पुढे येत नाहीत. तुम्हाला असं वाटतं का की शिक्षणाला आपल्याकडे दुय्यम महत्त्व दिलं जातं? नक्की वाटतं. आपण नेहमी पाश्चात्यांचं अनुकरण करतो, अंधानुकरण करतो परंतु चांगल्या गोष्टींचं अनुकरण केलं जात नाही. मी नुकतंच मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंचं एक भाषण ऐकलं. त्यावेळेस त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आणि ते खूप मला आवडलं. त्यांनी असं सांगितलं की ज्यावेळेस त्यांचे स्वतःचे गुरु जेव्हा लंडनला गेले तर स्वतः राणी की जी त्यांना रिसीव्ह करायला दारापर्यंत आली किंवा एवढंच नाही तर देशाच्या पंतप्रधानांचंही त्यांनी उदाहरण दिलं की पंतप्रधान राष्ट्रपती हे शिक्षकांना सायंटिस्टला इतका मान देतात की त्यांना वंदन करतात. मग ज्या देशामध्ये ह्या व्यक्तींना मान आहे त्यांची शिक्षण व्यवस्था नक्कीच उच्च आहे. मला असं वाटतं आपण कुठेतरी इथे कमी पडतो की जिथे जेव्हा शिक्षकाला मान केव्हा येईल जेव्हा तुमची शिक्षण व्यवस्था बदलेल आणि शिक्षकाला थोडंसं त्याचं प्रेस्टीज दिलं जाईल. त्याचं पण शिक्षकाला प्रेस्टीज देणं हा अतिशय नंतरचा मुद्दा आहे. मुळात विद्यार्थ्याला प्राधान्य मिळणं आपल्या व्यवस्थेमध्ये विद्यार्थ्यांनाच महत्त्व नाही असं वाटत नाही का तुम्हाला? विद्यार्थी ऐका विद्यार्थी आंदोलनं करतायत, विद्यार्थी सगळे हे करतायत आणि विद्यार्थ्यांकडे बघितलंही जात नाही हा जो प्रकार आहे. त्यामुळे विद्यार्थी महत्त्वाचा आहे या प्रक्रियेमध्ये असं वाटत नाही? विद्यार्थी नक्कीच महत्त्वाचा आहे, परंतु रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना घडवलं. जितका विद्यार्थी महत्त्वाचा आहे तेवढा शिक्षकही महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांची आंदोलनं नक्कीच दुर्लक्षित करून चालणार नाही आहेत, परंतु त्यातली एक लक्षात घ्या, तुम्ही आता ज्ञानरचनावाद वगैरे बाकी गोष्टी शिकता आहात. या सगळ्या ज्ञानरचनावादामध्ये विद्यार्थीच केंद्रबिंदू आहे. म्हणजे शिक्षक महत्त्वाचा आहे, पालक महत्त्वाचे आहेत, आणखी महत्त्वाचा हा मुद्दाच नाही आहे. ज्ञानाचा केंद्रबिंदू विद्यार्थी आहे. तर त्याच्यासाठी काय काय प्रयत्न करायला पाहिजेत असं वाटतं? त्याच्यासाठी म्हणजे टीचरचा रोलच बदललेला पाहिजे की तो टीचर नाही तो फॅसिलिटेटर झाला पाहिजे. सुलभक हा त्याचा रोल असणं फार महत्त्वाचं आहे. मला सांगा, म्हणजे तुम्ही आता मला सांगितलं की तुम्ही मला वाटतं कचरा काम करणाऱ्या छान त्या अशा सोसायटीमधून आलेले आहात. बरं, काय तुझं नाव? दशरथ बाळू साबळे. दशरथ, तुमची गोष्ट सांगा जरा. काय काय तुमचे वडील काय करतात, तुम्ही कुठून आलात? मी कल्याण डम्पिंग ग्राउंड इथे राहतो आणि माझे आईवडील कचरा वेचतात. म्हणजे कचरा वेचून आम्हाला शिकवतात आणि आमचे म्हणजे मिनल सोनी मॅडम आहेत, त्यांच्या अनुबंध नावाची संस्था आणि सुहास कोते सरांनी पण आम्हाला खूप मदत केली त्याच्याबद्दल. आणि मी आता 10वीची परीक्षा दिली आणि ते मिनल सोनीचं मी खूप कौतुक करतो. आणि तुम्ही कचरा वेचणाऱ्या कुटुंबातनं येऊन आता एवढं शिकतो ही चांगली गोष्ट आहे, पण कचरा वेचणाऱ्या मुलांच्या किती समस्या आहेत? कचरा वेचणाऱ्या पालकांच्या किंवा कचरा वेचणाऱ्यांच्याच ज्या समस्या आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं? आमच्या इथे म्हणजे पहिल्यापासून म्हणजे आमचे आईवडील आले तर आम्हाला बाहेर जास्त म्हणजे आईवडील काय शिकलेले नाहीत, तर आईवडील कचराच वेचतात आणि ते काय रोजचे 200-300 असतील त्याच्यावरच आम्ही जगतो असं. म्हणजे बरोबर आहे, पण कचरा वेचणाऱ्यांसाठी काय करायला पाहिजे त्यांचं आयुष्य चांगलं होण्यासाठी? आता तुम्हाला एक ह्या मिडल मॅडम भेटल्या, सुहास भेटले, हे ठीक आहे. प्रत्येकाला काही असे लोक भेटतील असं नाही, तर काय करायला पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की आपण आता पुढं चालून म्हणजे आपली पुढची पिढी आहे तर आपण शिकून हे बदलायला पाहिजे. कारण की आपण आईवडील त्यांनी काम केलं आहे ते आपण नाही करायला पाहिजे, आपण दुसरं काम करायला पाहिजे. म्हणजे असं आपण वेगळं काम केलं पाहिजे आणि त्यासाठी आपण जास्त पुढं जायला पाहिजे. त्याचं म्हणणं असं आहे की कोणी काय केलं पाहिजे मला माहीत नाही, पण मला मोठं व्हायचं आहे. मी कुठून आलो हा मुद्दा वेगळा आहे, पण माझ्या आकांक्षा खूप आहेत आणि त्या आकांक्षांच्या प्रमाणे जायचा मला प्रयत्न करायचा आहे. तुझं नाव काय? असं मी पंकज जाधव. बरं, तुला काही मॉडेलिंग वगैरे करायची इच्छा आहे का? मॉडेलिंग असं नाही, पण इच्छा एक अशी छोटीशी आहे की मी वाईल्ड लाईफमध्ये खूप इंटरेस्ट आहे मला आणि नॅशनल जिओग्राफीसाठी मला काम करायची इच्छा आहे. अच्छा, वाईल्ड लाईफमध्ये तुला रस आहे असं म्हटलं की मला 3 इडियट्स आठवला, बरोबर ना? पण तुला वाईल्ड लाईफमध्ये रस आहे म्हणजे काय करायचं? म्हणजे मी सध्या आता सर्पमित्रही आहे, कॉन्टॅक्टसुद्धा आहेत, पण वाईल्ड लाईफमध्ये नॅशनल जिओग्राफीसोबत मला काम करायचं आहे, बघायचं आहे की ते कुठल्या पातळीवर काम करतात हे. बरं, तू आत्ता काय काय शिकतोयस? मी आता झुओलॉजीची लास्ट इयर आहे माझं,
म्हणजे पुढच्या वर्षाच्या शेवट. पण तू आता हे जे काही हटके क्षेत्र निवडणार आहेस त्याला तुझ्या पालकांचा पाठिंबा असेल का? हो असेल, 100% असेल, कारण ते सुद्धा मला म्हणतात की तू काही कर, आम्ही तुझ्या नेहमी पाठीशी असू. तुझे आई वडील काय करतात? माझे आई वडील समाजसेवक आहेत. माझे वडील केशव गोरे स्मारक ट्रस्टमध्ये FDPचे कोऑर्डिनेटर आहेत आणि आईसुद्धा सामाजिक चळवळींमध्येच आहे, पण आता ती जरा घरी असते. एकूण सगळा समाज सोडून जंगलामध्ये जावं असं कसं काय तुला वाटलं? असं वाटलं समाज सोडून आपल्याला चालणार नाही असं मला तरी वाटतं, कारण कितीही आपण वाईल्ड लाईफमध्ये जाऊ, नेचरमध्ये जाऊ, तरी समाज एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण कनेक्टेड असलंच पाहिजे. कारण समाज माणसाला एकत्र आणतो. माणसाला समूहात राहायला आवडतं, एकटं राहायला नाही आवडत. म्हणून मॅन इज अ सोशल ॲनिमल असं मला म्हणावं. अच्छा, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपण प्रत्यक्ष वाईल्ड लाईफमध्ये काम केलं पाहिजे आणि त्याला अशी खात्री आहे की माझे पालकसुद्धा याच्यामध्ये मला पाठिंबा देतील आणि पालकांनी पाठिंबा देणं महत्त्वाचं आहे. पण अनेकदा असं घडतं की पालक तसे पाठिंबा देत नाहीत. वेगळं करिअर जेव्हा निवडायचं असतं तेव्हा पालकांचा पाठिंबा मिळत नाही अनेकदा. तुला असं वाटत नाही का की तुझ्या संदर्भात नाही समजा, पण अनेकदा मुलांना जे वेगळं करायचं असेल तर ते करू दिलं जात नाही, की समजा मला काय संगीतामध्ये करिअर करायचं आहे, मला काय अभिनयामध्ये करिअर करायचं आहे, तर ते करू दिलं जात नाही आणि त्यामुळे अनेकदा कोंडी होते असं वाटतं का? हो नक्कीच. कारण की त्यांचा जो हेतू असतो ना म्हणजे पालकांचा की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा. म्हणजे तो जन्मायच्या वेळेलाच त्याला ठरवलं जातं की तो डॉक्टर होईल, इंजिनियर होईल. पण मला असं वाटतं की त्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्याच्यावर लादू नयेत गोष्टी. आणि नक्कीच असं होतंय की लादल्या जातात गोष्टी की तू डॉक्टरकीच कर किंवा इंजिनियरच हो, पण त्याला स्वतःचं क्षेत्र निवडण्याची संधी त्याला द्यावी. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करणं याच्यामध्ये फायदा काय? याच्यामध्ये फायदा असा आहे की आपण एक वाक्य म्हणतो की गधा मजुरी करणे. तर ह्याच्यात जर तुम्हाला एका क्षेत्रात आवड आहे आणि तुम्ही त्याच क्षेत्रात जाणार, तुम्ही ते इझिली सुद्धा जाऊ शकता आणि तुमचं इंटरेस्ट आहे म्हणून तुम्ही दूरपर्यंत तुमचा प्रवास असू शकतो असं मला वाटतं. तुमची पॅशन महत्त्वाची आहे. आमिर खान ज्याप्रमाणे म्हणतो कामयाबी झक मार के पीछे आएगी. जर तुमच्याकडे खरंच पॅशन असेल. एक वेगळा मुद्दा मला असं विचारायचा आहे. अलीकडे हे भारत माता की जय वगैरे प्रकरण फार तेजीत आहे, जोरात आहे. काय काय प्रकार आहे हा? नाही मुळात माझं असं मत आहे, मी जे भारत माता की जय म्हणतो त्याबद्दल वादच नाही. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की भारत माता की जय म्हणणं हे जबरदस्ती कोणी करू नये आम्हाला. मी मनापासून म्हणतो भारत माता की जय आणि मुळात मी संविधानिक कृती करतो, संविधानानुसार वागतो, हे महत्त्वाचं. यातून देशभक्ती दिसून येते. जे भारत माता की जय म्हटल्यानंतरच देशभक्त आहोत आम्ही असं नाही आहे. मी जर मूलभूत कर्तव्यानुसार जात असेन, मी जर हक्क सांगत असेन, त्यानुसार कर्तव्यसुद्धा पार पाडत असेन, तर मला भारत माता की जय म्हणणंच कंपल्शन नाही आहे. यातून मी माझी देशभक्ती दाखवत असतो प्रत्येक कृतीतून. संविधानिक नैतिकता आणि संविधानिक कृती ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं त्याचं म्हणणं आहे. जीवराज मला एक सांगा, अलीकडच्या कालावधीमध्ये विद्यापीठं बऱ्यापैकी स्फोटक बनत चालली आहेत आणि विद्यापीठामध्ये जो काही सगळा प्रकार सुरू आहे, अशा वेळी तुम्हाला असं वाटतं का की जाणीवपूर्वक विद्यापीठांना टार्गेट केलं जाते सध्या? हो बरोबर आहे, कारण मुळातच विद्यापीठं जी आधीच्या काळामध्ये होती, हे स्वातंत्र्य आंदोलन जे घडलं ते विद्यार्थ्यांनीच घडवलं ना. ही सगळी मंडळी आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळी मुलं मुली बऱ्यापैकी मोठ्या संख्येने इथं दिसत आहेत. एक मला सांग की आता अलीकडच्या कालावधीमध्ये पूर्वी असं होतं की समजा मी पत्रकार आहे, संपादक आहे, म्हणजे माझ्या हातात माध्यम आहे. आता तुमच्या हातात माध्यम आहे. सोशल मीडिया हे सामाजिक माध्यम आहे आणि ते प्रत्येकाच्या हातात आहे. असं वाटतं का की सोशल मीडियामुळे तरुणांना फार शक्तिमान केलेलं आहे? शक्तिमान तर केलेलंच आहे. तरुणांना शक्तिमान सोशल मीडियामुळे तर तरुण शक्तिशाली झालेलंच आहे. पण तरी पण त्याचा आजकाल आपण बघतोय तरुणांचा सोशल मीडियाचा वापर त्याने चांगल्या कामासाठी करण्यापेक्षा जास्त असतं वाईट कामासाठी जास्त होतोय. आपण बघतो आपण व्हॉट्सअपवरती ग्रुप बी असतात. आपण कोणता ऑफिशियल ग्रुप असतात, कोणते असे टाइमपास ग्रुप. ऑफिशियल ग्रुपमध्ये फक्त आपण नॉर्मली बघतो की आपले ऑफिशियल असतात. बाकीच्या फ्रेंड्स लोकांचे वेगळे असतात. फेसबुकवरती बोललं एखादा पोस्ट करतात, ती पोस्टवरती मग बोलतात की त्याच्यावर काय ना काही इश्यू होतात. तो समजत नाही कोणी पोस्ट केला, पण एखादा काही कोण बोलतं आम्ही कोणता पुतळ्याला हे केलं ते केलं, कोण काळं भासलं, असं तसं वेगवेगळ्या गोष्टी असतात. त्या प्रकारे सोशल मीडियाचा बोललं चांगल्या कामासाठी वापर करावा मला अशी इच्छा आहे. पण जास्तीत जास्त आजकाल आपण बघतो वाईटच कामासाठी वापर होतोय सोशल मीडियाचा. नाही, पण मला हे सांगा की तो फेसबुकचं ॲडिक्शन वाढत चाललं आहे, सोशल मीडियाचं ॲडिक्शन वाढत चाललं आहे, त्याचा उपयोग करण्याच्या अनुषंगानं आणि तो उपयोग करायचा आणि तरीही आपला चेहरा आणि आपली सामाजिक जी काही जबाबदारी आहे ती पण सांभाळायची, हे कसं काय करायला पाहिजे? मेन म्हणजे जर आपण फेसबुकबद्दल बोलू तर आपल्या तिथे एक प्रायव्हसी पॉलिसी असते की आपली आपण पोस्ट करतोय ती पोस्ट आपण दाखवू नाही शकत, पण ती पोस्ट आपण फेसबुक आधी ती व्हेरीफाय करणार आणि मग ती पोस्ट करणार. ही असा एक मीडियम पण झालेला आहे.
पण आपल्याला मला तरी असं वाटतं की जर आहे ना आपला पॉईंट जर राईट आहे तर आपल्याला ती लपवण्याची गरज नाही आहे. आणि जसं आता मित्रांनी सांगितलं की दुरुपयोग होतो, पण जिथे दुरुपयोग होतो तिथे चांगलं पण होतो. जसं पॅरिसमध्ये अटॅक झाला तर ते आपल्याला न्यूजमधून समजण्याआधी सोशल मीडियामधूनच समजलं आपल्याला. आता आपण सोशल मीडियाचा कसा यूज करतो ते आपल्यावर आहे. आणि जर आपण बघितलं की इंटरनेट युजेजमध्ये तर आहे ना 34% सोशल मीडिया थ्रू यूज होतो आहे. आणि आज फेसबुक एवढा मोठा मीडियम झाला आहे की काही अपडेट भेटण्याआधी सगळ्यात पहिले आपल्याला फेसबुकवरती भेटते. म्हणजे लेटेस्ट मीडिया म्हणजे आपण फेसबुकला बोलू शकतो सध्या. बरोबर. त्यामुळे त्याचे फायदे आहेत, त्याचप्रमाणे तोटे आहेत, दोन्ही प्रकारे आहेत. तुम्ही वापर कसा करता याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत, असं यांचं म्हणणं आहे. याला काहीतरी बोलायचं आहे. ये, काय तुझं नाव काय? माझं नाव सूर्यकांत विष्णू कोळी. विशाल जाधव. बोला, काय बोलायचं तुम्हाला? हां, मी अनुबंध नावाची संस्था डम्पिंग ग्राउंडच्या मुलांवर आरोग्य आणि शिक्षणावर काम करतो. की अजूनही वस्तीमध्ये वस्ती पातळीवर लहान मुलींची म्हणजे 14 वयात किंवा 12 वर्षाच्या वयात सुद्धा लग्न होतात. मुलींचं शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. तिथपर्यंत आरोग्याच्या सेवाही पुरवत नाही आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे होत नाही आहेत. याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. काय तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे की जे राष्ट्रसेवा दलाने आता हे आमचं शिबिर घेतलेलं आहे या ठिकाणी. मुळात जो आमचा वयोगट आहे तो वयोगट आम्ही टीन एज बोलतो. म्हणजे या वयामध्ये विचाराची जडणघडण होत असते आणि याच वयोगटातील मुलांना रक्तरंजित किंवा भगवं सांगून त्यांचा वापर समाजामध्ये म्हणजे दंगल घडवणं किंवा इतर कामासाठी केला जातो. सेवा दल या मुलांना घडवण्याचं काम करतं, त्यांना विचार देण्याचं काम करतं आणि त्यांचं मत तयार करण्याचं काम करतं. तुम्ही काय करता? बीएड करते. बीएड करता. काय तुमचं नाव? प्रतीक्षा तायडे. मला एक सांगा की तुम्ही उद्या काही शिक्षिका आहात, त्यामुळे तुम्ही मुलांना घडवणार आहात. मगाशी असं म्हटलं जात होतं की स्त्री पुरुष अद्यापही समता नाही आहे, आपण नुसतं म्हणतो पण अजूनही तेवढी नाही आहे. तुम्हाला असं वाटतं का की हे शिक्षणामधूनच किंवा शाळेमधून हे शिकवलं गेलं पाहिजे की मुलं मुली समान आहेत? हो, शाळेमधून शिकवलं गेलं पाहिजे, पण त्याची अंमलबजावणी सर्वांनी केली पाहिजे. शाळेमधून त्याचं शिकवून फायदा नाही आहे, कारण सगळ्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे. स्त्री पुरुष समान आहे, सगळ्यांना समान हक्क दिला गेला पाहिजे. कारण स्त्रीवर एवढ्या जबाबदाऱ्या असताना सगळे कामं तिला एकटीलाच हँडल करावं लागतात. एक प्रश्न मला असा पडतो की बाकी एवढ्या सगळ्या गोष्टी असतात, पण अद्यापही मालमत्तेमध्ये वाटा जो आहे तो बाईला मिळत नाही. म्हणजे बघा तुम्ही की तुमचं लग्न झालेलं आहे. लग्न झाल्यानंतर तुम्ही जर समजा आईवडिलांच्या मालमत्तेतला वाटा मागितला तर भावाला असं वाटतं की अरे माझ्यातला वाटा मागते, मग ते सही घेतात की आमचे काही माझं ऑब्जेक्शन नाही आहे. इकडे तुम्ही येता आणि इकडे आल्यानंतरही तुम्हाला तशा पद्धतीने वाटा मिळत नाही. बाकीच्या स्तरावर महिलांनी प्रगती केली असली तरी या मुद्द्याबद्दल मात्र अजूनही काही घडलं पाहिजे असं वाटतं का? हो हो, नक्कीच. कारण की जर समानता पाहिजे तर सगळ्याच गोष्टीत पाहिजे. त्यामुळे आत्ता पण बघितलं गेलं तर बायकोचा ATM नवरा वापरू शकतो, पण नवऱ्याचा ATM जनरली देत नाही बायकोकडे वापरायला. याच्यामध्ये पण तफावत आहे ना खूप. मी मगाशी म्हटलं की मुंबईपासून अगदी 4-5 किलोमीटर अंतरावर, अगदी दूर, फार दूर नाही, पण अगदी तिथंसुद्धा असं लक्षात येतं की मुंबईपेक्षा फार वेगळं जगणं या परिसरामध्ये असतं, या भागांमध्ये असतं. आणि ही मुलं तर कल्याणमधली आहेत, ही मुलं वसईमधली आहेत, पालघरमधली आहेत, आदिवासी पाड्यांमधली आहेत, कचरा वेचकांची मुलं आहेत, वेगवेगळ्या स्तरातली मुलं आहेत. आणि समाजाचं भान म्हणजे काय हे समजून घेण्याचा, शिकण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथं आलेली आहेत. ते सगळेजण विचार करतायत, आपलं जगणं समजावून घेत आहेत. एकीकडे सोशल मीडिया प्रभावी आहे, ते व्हॉट्सॲपवर आहेत, फेसबुकवर आहेत, सगळं आहेत. पण त्याचवेळी तिकडे कन्हैया पण दिसतो, त्यावेळी राजकारण पण दिसतं. मगाशी एक जण असं म्हणाला बोलता बोलता की हे जे राजकारण चाललेलं आहे ते राजकारण आम्ही ठरवतो की हे असं घडलं पाहिजे असं वाटतं, पण नंतर जेव्हा चित्र दिसतं तेव्हा असं लक्षात येतं की अरे आपली फसगत झाली, मग आम्ही पुन्हा काहीतरी वेगळा निर्णय घेतो. पण ही फसगत होते याचं कारण असं की आम्हाला त्या प्रक्रियेचं पूर्ण आकलन नाही आणि त्या प्रक्रियेमध्ये आम्ही पूर्ण सहभागी होत नाही. पण आता राजकीय भूमिका पण घेतली पाहिजे असे पण मुद्दे हे पुढे येत आहेत. एवढंच नाही, शिक्षणाच्या अनुषंगानं विद्यार्थी केंद्रबिंदू असला पाहिजे. विद्यापीठांमध्ये तुम्हाला तुमचा आवाज दाबला जाणार नाही याच्यावर पण ती मुलं बोलत आहेत. त्याचवेळी आदिवासी पाड्यांमधल्या समस्यांबद्दल, कचरा वेचकांच्या प्रश्नांबद्दल, ज्या मुलांना आपल्या आकांक्षा आहेत आणि पुढं काहीतरी करायचं आहे त्याबद्दल मुलं बोलत आहेत. स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं तर BEd करणाऱ्या या मुलीनं खूप छान सांगितलं. ती म्हणाले की केवळ तुम्ही स्त्री पुरुष समतेबद्दल बोलता, पण बाहेर पण नोकरी करायची, घरात जाऊन पुन्हा सगळी कामं करायची, सासू सासरे नातेवाईक दुखणं खुपणं सगळं करायचं, मग ही कसली समता? त्यामुळे एका अर्थानं हा ताण पण वाढतोय का?
स्त्री पुरुष समतेच्या अनुषंगानं आजही शनी शिंगणापूरच्या मंदिरामध्ये जावं लागतं, आजही सायरा बानूचा मुद्दा पुढे येतो, ही पण चिंता आहे मुलांना. याचा अर्थ असा आहे की ही मुलं समाजापासून तुटलेली नाही आहेत. ही जरी सोशल मीडियावर असली तरी ते समाजापासून तुटलेले नाही आहेत. त्यांना माहिती आहे की समाजामध्ये या घटना घडत आहेत आणि या सगळ्या गोष्टींशी आपलं जैव नातं आहे. हे नातं आहे हे जर त्यांना मान्य नसतं तर या कल्याणसारख्या एवढ्या कोपऱ्यातल्या ठिकाणी एक सेवा दलाचं शिबिर होतं. एका अर्थानं तसं काही फार ग्लॅमरस कॅम्प्स होतात, समर कॅम्प्स, तसं हे नाही आहे. साधं सुधं असं शिबिर होतं आणि त्याला 50 मुलं 5 दिवस सलगपणे निवासी राहून हजर राहतात. याचा अर्थ असा आहे की मुलांना या प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे, काय नक्की चाललं आहे समजून घ्यायचं आहे, याच्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे असंही त्यांना वाटतं. आमची इनची मुलं होती, यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची मुलं होती, त्यांनाही असं वाटतं की या सगळ्या सामाजिक परिवर्तनाच्या आणि सुधारणेच्या लढाईमध्ये तरुणांनी काहीतरी केलं पाहिजे. ही सगळी चर्चा म्हणून महत्त्वाची आहे. तरुणाईचं मानस काय आहे हे समजून घेण्यासाठी ही चर्चा अतिशय महत्त्वाची आहे. आज थांबूया इथंच. या सगळ्या मुलांचे, सगळ्या प्राध्यापकांचे, शिबिर संयोजकांचे, सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया येत्या सोमवारी. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा. साथियों,